रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनी, सुखी राहा, आनंदी राहा, खुश राहा. चला, तुम्हाला मी आज तुम्हाला जर गचकरण झालंय, चट्टे झालेत, नायट्या झालाय, गचकरण चट्टे नायटे झाले मध्ये आहेत, तुमचं तोंड आलेलं आहे, तोंडाला छाले पडले आहेत, तुम्हाला जखम झालेली आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पास स्किप करू नका. एकदम शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी, योग्य वेळेमध्ये योग्य माहिती. तर तुम्हाला माहिती आहे का, ही आहे जाईचं झाड. तुम्हाला इथे दाखवण्यात आलेले हे आहे जाईचं झाड. जाईचं झाड हा एक वेलवर्गीय वनस्पती आहे. लोक दारामध्ये शोसाठी लावतात, त्याची फुलं देवाला वाहतात, गजरे करतात. तर बघा, हा फक्त शोचं झाड किंवा देवघरासमोर देवाला फुलं वाहण्यासाठी किंवा शोसाठी नाही आहे. तर याचा उपयोग असा आहे, तुम्ही काय करायचं आहे, जाईची मुळी काढायची आहे. जाईची मुळी पाण्यामध्ये वाटून त्याचा गंध पेस्ट तयार करायची आहे, आणि ती गंध पेस्ट तुम्ही गचकरणावरती किंवा चट्टा नायटा किंवा कुठल्याही चर्मरोगावर लावल्यानंतर तुमचा कुठलाही चर्मरोग, तसा गचकरण, चट्टा नायटा पूर्णपणे बरा होऊन जाईल. हा झाला पहिला उपाय. दुसरा उपाय, तुम्हाला जर जखम झाली असेल तर जाईचा पाला एकदम बारीक पेस्ट करून वाटायचा आहे. वाटून बारीक पेस्ट करा आणि त्या जखमेवरती बांधा. असा उपाय. रोज पट्टी बदलायची आहे. रोज ताजे पाला वाटून जखमेवरती 7 दिवस बांधल्यानंतर 7 दिवसामध्ये तुमची जखम पूर्णपणे बरी होऊन जाईल. जखम कशी असावी, सुरीनं, विळ्यानं, कोयत्यानं कापलेली असेल, कुठल्या शास्त्राने जर कापलेली असेल, कशाने जर जखम झाली असेल, तर तशी जखम लगेच पहिल्या दिवसापासून पट्टी करल्यानंतर तुमची त्या प्रकारची जखम पूर्णपणे बरी होऊन जाते. हा झाला दुसरा उपाय. तिसरा उपाय, तुमच्या तोंडामध्ये जर छाले पडले असतील, तुमचे तोंड जर आलेलं असेल, तर त्या तोंडावरती ह्या जाईचा पाला तोंडामध्ये खायचा आहे. खाऊन पूर्ण तोंडामध्ये रस फिरवायचा आहे, फिरवून, आणि तो रस थुकायचा आहे. जसं आपण पान खातो तसं चावून थुकत राहायचं आहे, चावून थुकत राहायचं आहे. असा उपाय तुम्हाला 5 दिवस करायचा आहे. असा उपाय तुम्ही 5 दिवस केल्याच्या नंतर तुमचं पूर्णपणे तोंड आलेलं बरं होऊन जाईल. बघा, हा एकदम जबरदस्त असा उपाय आहे. हा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. हे उपाय करून आपण सुखी, आनंदी व्हा, खुश राहा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑन करून ठेवा, म्हणजे आपला जो नवीन व्हिडिओ येईल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. वनस्पतीची ओळख, वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी उपाय याच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर पांढरीची काठी मिळते, पायापडी नावाची वनस्पती मिळते, एकाक्ष नारळ मिळतोय, तसेच काही औषधं मिळतात. त्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ बघा, आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर मिळेल. नंबर कोणत्या, तर पायापडी नावाच्या वनस्पतीवर हातजोडे पायापडी आणि पांढरीची काठी या 2 व्हिडिओवरती आपले मोबाईल नंबर दिलेले आहेत. ते मोबाईल नंबर घेऊन आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.